कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता एक युद्ध सुरू झालंय आणि हे युद्ध कधीही सोपं नसतं, पण आता त्या व्यक्तीचा अंत होणं गरजेचं आहे। त्या व्यक्तीचा अंत होणं गरजेचाच आहे। आमच्या दोघींमधला तो अडसर, ती व्यक्ती, ती कोण आहे हे जर का आपल्याला कळलं तर आपल्याला त्याला दूर करता येईल। आता लवकरच मला ती व्यक्ती सापडणार। ओम अघोर भद्राय अघोर रुद्राय सर्वभयहराय मम सर्वकार्य फलप्रदाय ओम। भद्राय सर्वभयहराय हे कसं शक्य आहे? सगळीच गुंतागुंत। मी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाहीये। आता आमच्या दोघांमध्ये सुद्धा एक शक्ती उभी आहे। आणि मी चांगलीच ओळखते, ती दुसरी तिसरी कोणी नाही, महागौरी माता आहे। महागौरी माता। ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते रुद्र रूपेभ्यः। तीच ढाल बनून उभी आहे। मंजिरी, आता तुलाच ती वस्तू मिळवावी लागणार। मंजिरी, खूप वर्षाची तपश्चर्या करत आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत। आता शेवटचा टप्पा आहे हा। डगमगून चालणार नाही। तुला काहीही करून ती कवडी ताब्यात घ्यावीच लागेल। मी माझी पूर्ण शक्ती पणाला लावून ती कवडी मिळवेनच। मंजिरी, आणि आता हा विधी पूर्ण करण्याची संधी गमावू नकोस। ही तिसरी संधी गमावलीस तर तू कल्पना सुद्धा करू शकणार नाहीस अशी शिक्षा तुला भोगावी लागेल। तर काय झालंय? पातळ अरे असं झालंय तरी काय? तू रेस्टॉरंट मधून निघून आला, गाडीतही काहीच बोलत नव्हतास। हे बघ, जोपर्यंत प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही। आय एम सॉरी। आय नो तुझ्यासाठी हे सगळं खूप इम्पॉर्टंट आणि खूप डिस्टर्बिंग आहे, पण मी प्रयत्न केला, मला नाही जमत। हे बघ, आय अंडरस्टँड या लग्नाविषयी, संसाराविषयी तुझ्या काही अपेक्षा, काही स्वप्न असतील, पण मी नाही पूर्ण करू शकत ती स्वप्न। आय कांट। अरे पण का?
मी तुला माझा नवरा म्हणून स्वीकारलाय, तू मला तुझी बायको म्हणून स्वीकारलंय, मग मी प्रॉब्लेम तुला काय? तेच सांगायचा प्रयत्न करतोय माया. आपण हे लग्न फक्त वेदासाठी करतोय. तू माझ्यासाठी फक्त वेदाची आईच राहणार आहेस. माझ्या आयुष्यातली अंबिकाची जागा मी कोणालाही देऊ शकत नाही. हे बघ, आय नो हे सगळं एका अर्थी तुझ्यावर अन्याय होत आहे. फार तर मी आय कॅन जस्ट होप तू मला समजून घेशील. आय एम सॉरी. We can just work it out. अथर्व, वेट प्लीज. अथर्व, माझं ऐकून तरी घे. काय झालं डिनरला? मॅडम, अथर्व अंबिकाला कधीच विसरू शकणार नाही का? मी कायम वेदाची आईच राहणार आहे का? व्हॉट अबाउट मी? माया, अथर्वचं अंबिकावरती खूप प्रेम होतं. आणि जेव्हा एक पुरुष एका स्त्रीवरती प्रेम करतो ना, तेव्हा ती जागा तो सहजासहजी दुसऱ्या कोणाला देत नाही. हो, पण मी त्याची बायको होणार आहे ना. पण त्याच्या मनाने अजून ते मान्य केलेलं नाहीये माया. अंबिकाच्या आठवणींमधून त्याला बाहेर पडायला थोडा वेळ लागेल, पण माझा विश्वास आहे की तो हळूहळू विसरेल तिला. हे बघ, आणि हवं तर मी बोलते अथर्वशी. तो माझ्या शब्दाबाहेर नाही, माहितीये ना तुला. आता शांतपणे जाऊन झोप. अरे वा, सगळी तयारी झाली वाटतं. हो बाईसाहेब, सगळं बरोबर आहे ना? नाही, तुम्ही रोज पूजा करता म्हणून मी आज सकाळीच तयारी करून ठेवली. काही राहिलंय का? काही नाही राहिलं, सगळं बरोबर आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.